मागे तुम्हाला आठवत असेल आपला विद्यापीठाचा एक ब्रिज पाडायला लागला, इथं सिद्धार्थ आहे, त्यांनी पण त्यावेळेस ते बघितलं. परंतु पुढच्या 50 वर्षाचा विचार करता तो पूल ठेवून चालत नव्हतं. पण काही पुणेकर असं म्हणणार की बाबा काही वर्षापूर्वी बांधलेला पूल हे पाडतात, मग त्यावेळेस बांधताना यांना अक्कल नव्हती का? अरे पण अक्कल कुणाला पाहिजे? त्या टेक्निकल लोकांना पाहिजे ना, इंजिनियर लोकांना पाहिजे, ज्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. आता परवा भैरवा नाल्याच्या पासून पुढे जात असताना यवतपर्यंत आपण जाण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात मीटिंग झाली. त्यामध्ये इथली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता आता तिथला मगरपट्ट्यातनं येणारा पूल, तो तर पूल असा का केलेला आहे की भारतात असा पूल बघायला मिळणार नाही. भारतात इकडनं माणसांनी यायचं आणि इकडनं यायचं, कुणी कुठं जायचं काहीच कळत नाही, तोही पाडावा लागतोय. त्याच्यानंतर पुढचा पूल आपला हडपसर गाव गाडीतळ येथील सोलापूर आणि सासवडकडे जाणारा, मध्ये मला काही अधिकारी म्हणले दादा त्या पुलावरनं आता वाहनं सध्या बंद करायची. म्हणलं का रे बाबा? त्याचं बॉल बेरिंग म्हणलं अडचणीत आलंय, बेरिंग खराब झाले. अरे बेरिंग खराब झालंय तुम्ही आम्हाला सांगता आणि त्याच्यामध्ये लोक शेवटी राज्यकर्त्यांना दोष देतात. आता तोही ब्रिज काढावा लागणार आहे. त्याचं कारण आपल्याला भैरवा नाल्यावरून ज्यावेळेस आपण फ्लायओव्हरवर चढू त्यावेळेस तो फ्लायओव्हर डायरेक्ट पुढं पार यवतपर्यंत घ्यायचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. ते खाली रस्ता तिथून पुणेकर जाय करतील, वर ज्यांना सोलापूर रोडला लांब जायचंय ते जातील आणि त्याच्यावर मेट्रो, तेही आपण परवाच्या मीटिंगमध्ये ठरवलंय. तीच गोष्ट आपण तो सोलापूर रोडचा मॉल आहे की नाही, मॉलवरून पण निघालं असताना तशाच पद्धतीनं ते ठरवलेलं आहे.